Hello everyone, welcome back to SRG टेक्निकल यूट्यूब चॅनल. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये व्हिडिओ नंबर 5 मध्ये आपण सिलेबस टॉपिक नंबर 3.4.2 मेजरमेंट ऑफ पॉवर इन थ्री फेज एसी सर्किट सर्किट हा डिटेलमध्ये स्टडी केला होता. ओके, त्याच्यामध्ये सिलेबस टॉपिक क्रमांक 3.4.2 ए ॲक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट in three-phase system for balanced and unbalanced load using 3 watt meter method. Okay, active and reactive power measurement in three-phase system for balanced and unbalanced load using 3 watt meter method हा सिलेबस टॉपिक नंबर 3.4.2 ए पाहिलेला. 3 वॅट मीटर मेथड त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये स्टडी केलं होतं. ओके, त्याचबरोबर आपण सिलेबस टॉपिक 3.4.2 बी ॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट इन थ्री फेज सिस्टम बाय 1 वॅट मीटर मेथड फॉर बॅलन्स लोड 1 वॅट मीटर मेथड हा सिलेबस टॉपिक 3.4.2 बी हा डिटेलमध्ये स्टडी केला आहे. 1 वॅट मीटर मेथड यूज करून आपण ॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट केली होती थ्री फेज सर्किटमधली. ओके, हे पाहू शकतो आपण डिटेलमध्ये. स्टार कनेक्टेड लोड आणि डेल्टा कनेक्टेड लोड असताना फक्त एकच वॅटमीटर यूज करून आपण थ्री फेज सर्किटमधील पॉवर ॲक्टिव्ह पॉवर कशी मेजर करू शकतो हे ह्या टॉपिक नंबर 3.4.2 बी मध्ये आपण शिकलो होतो. ओके, त्यानंतर सिलेबस टॉपिक क्रमांक 3.4.2 सी 1 वॅटमीटर मेथड ऑफ मेजरिंग पॉवर ऑफ थ्री फेज सर्किट यूजिंग 2 वे स्विच. ओके, एकच वॅटमीटर यूज करायचा आहे, परंतु राहिलेल्या 2 फेजसाठी आपण 2 वे स्विच यूज करून आपण थ्री फेज सर्किटमधील पॉवर मेजरमेंट केली होती. ओके, त्यानंतर सिलेबस टॉपिक क्रमांक 3.4.2 डी मेजरमेंट ऑफ पॉवर ऑफ थ्री फेज सर्किट यूजिंग 2 वॅटमीटर मेथड. 2 वॅटमीटर यूज करून आपण थ्री फेज सर्किटमधील पॉवर मेजरमेंट केली होती. ओके, हा टॉपिक जरा IMP आहे असं आपण गृहीत धरलं होतं. ओके, त्यानंतर मागील व्हिडिओ क्रमांक 5चा हा शेवटचा टॉपिक होता. 3.4.2 ई डेरिवेशन फॉर थ्री फेज ॲक्टिव्ह पॉवर फ्रॉम फेजर डायग्राम स्टार कनेक्टेड लोड. ओके, डेरिवेशन फॉर थ्री फेज ॲक्टिव्ह पॉवर फ्रॉम फेजर डायग्राम स्टार कनेक्टेड लोड हाही आपण टॉपिक डिटेलमध्ये स्टडी केला होता. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ नंबर 6 मध्ये आपण सिलेबस टॉपिक इफेक्ट ऑफ पॉवर फॅक्टर ऑन वॅटमीटर रीडिंग इन 2 वॅटमीटर मेथड हा सिलेबस टॉपिक 3.5 हा डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. सिलेबस टॉपिक इफेक्ट ऑफ पॉवर फॅक्टर ऑन वॅटमीटर रीडिंग. पॉवर फॅक्टरचा वॅटमीटर रीडिंगवरती काय परिणाम होतो इन 2 वॅटमीटर मेथड. ओके, 2 वॅटमीटर मेथड जर आपण यूज करत असेल, 2 वॅटमीटर यूज करायचे थ्री फेज सर्किटमध्ये पॉवर मेजरमेंट करण्यासाठी, अशावेळी पॉवर फॅक्टरचा काय परिणाम होतो वॅटमीटरच्या रीडिंगवरती, तो टॉपिक म्हणजे सिलेबस टॉपिक क्रमांक 3.5 हा आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. इफेक्ट ऑफ पॉवर फॅक्टर ऑन वॅटमीटर रीडिंग्स इन 2 वॅटमीटर मेथड. MSBTच्या विंटर 14, समर 15, समर 17, विंटर 17च्या एक्झाममध्ये या टॉपिकवरती बरेचसे क्वेश्चन विचारलेले आहेत, प्रश्न विचारलेले आहेत. अशा प्रकारचे प्रश्न होते. एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ पॉवर फॅक्टर ऑन रीडिंग्स ऑफ वॅटमीटर. विंटर 14 4 मार्क्स. गिव्ह द सिग्निफिकन्स ऑफ पॉवर फॅक्टर. समर 15 2 मार्क्स. स्टेट द इफेक्ट ऑफ पॉवर फॅक्टर ऑन द रीडिंग्स ऑफ 2 वॅटमीटर्स फॉर थ्री फेज पॉवर मेजरमेंट. समर 15, समर 17, विंटर 17 4 मार्क्स. ओके, स्टेट द इफेक्ट ऑफ पॉवर फॅक्टर ऑन रीडिंग्स ऑफ 2 वॅटमीटर्स फॉर थ्री फेज पॉवर मेजरमेंट. ओके, सिग्निफिकन्स म्हणजे महत्त्व. सिग्निफिकन्स ऑफ पॉवर फॅक्टर, पॉवर फॅक्टरचं महत्त्व काय आहे, मग त्याचा आपल्याला पॉवर फॅक्टरचा परिणाम काय आहे तो पाहावा लागेल. ओके, सिग्निफिकन्स म्हणजे महत्त्व. पॉवर फॅक्टर इज डिफाइन्ड ॲज द फॅक्टर बाय विच the apparent power S must be multiplied to get true power P.
ओके, पहा पॉवर फॅक्टर इज डिफाइन्ड ॲज द फॅक्टर बाय विच ॲपरंट पॉवर यस इक्वल्स टू व्ही आय. ओके, त्याचा आपण युनिट पण पाहिलेलं व्होल्ट ॲम्पियर किंवा किलो व्होल्ट ॲम्पियर. ठीक आहे, हा जो काय ॲपरंट पॉवर आहे मस्ट बी मल्टिप्लायड टू गेट द ट्रू पॉवर. ओके, ॲपरंट पॉवर मल्टिप्लाय केला पाहिजे कशाला, ट्रू पॉवर मिळण्यासाठी. ओके, it is the ratio of true power to apparent power. It is the ratio of true power to the apparent power. We know that in case of 2 wattmeter method, W1 gives VLIL cos 30 degree minus 5 and W2 gives VLIL cos 30 degree plus 5. Effect of power factor. ओके, 2 वॅटमीटर मेथडमध्ये वॅटमीटर क्रमांक 1 W1 हा असे रीडिंग देतो VLIL cos 30 डिग्री मायनस 5 आणि वॅटमीटर 2 हा सेकंड पॉवर मेजर करतो VLIL cos 30 डिग्री प्लस 5. ओके, इफेक्ट ऑफ पॉवर फॅक्टर. We will consider different value of power factor, hence power factor angle, and study its effect on wattmeter reading. ओके, पॉवर फॅक्टरचा परिणाम समजून घेण्यासाठी आपल्याला पॉवर फॅक्टरचे काही वेगवेगळे अँगल, हेन्स पॉवर फॅक्टर अँगल आपल्याला वेगवेगळ्या व्हॅल्यूज इथं कन्सिडर करावे लागतील. अँड स्टडी इट्स इफेक्ट ऑन वॅटमीटर रिडिंग. ओके, मग वॅटमीटर रिडिंगचा इथं आपल्याला स्टडी करता येईल. ओके, ठीक आहे, इथं पहा दिलेले आहेत. नंबर 1, वेन पॉवर फॅक्टर इज युनिटी. पॉवर फॅक्टर युनिटी असेल त्यावेळी. ओके, फाय इक्वल्स टू 0 डिग्री असेल तर. ओके, पॉवर फॅक्टर युनिटी असेल तर म्हणजेच फाय इक्वल्स टू 0 असेल तर. अँड वेन द पॉवर फॅक्टर युनिटी म्हणजे पॉवर फॅक्टर 1 असेल तर आणि अँगल काय असेल 0 असेल. ओके, म्हणजेच काय, व्होल्टेजची रेफरन्स लाईन त्याच्यावरती करंटचा रेफरन्स लाईन्स म्हणजेच अँगल 0 असणार. परंतु पॉवर फॅक्टर 1 असेल, युनिटी 1 असेल. कारण कॉस 0 ही जर व्हॅल्यू आपण पुट केली तर काय येतं, आन्सर 1 येतं. ओके, कॉस 0 जर आपण व्हॅल्यू पुट केली तर पॉवर फॅक्टर आपल्याला 1 मिळतो. ओके, त्याचवेळी अँगल काय असणार आहे, 0 असणार आहे. ठीक आहे, इथं एकाच सेंटेन्समध्ये 2 कंडिशन आहेत. वेन पॉवर फॅक्टर इज युनिटी फाय इक्वल्स टू 0 अँड W1 प्लस W2 म्हणजेच दोन्ही वॅटमीटरची बेरीज केली असता आपल्याला काय मिळेल, VLIL cos 30 डिग्री. ओके, प्लस VLIL cos 30 डिग्री और W1 इक्वल्स टू W2. म्हणजेच काय, पॉवर फॅक्टर युनिटी असताना वॅटमीटर 1 हा जितकं रिडिंग दाखवतो तितकंच वॅटमीटर 2 हा देखील रिडिंग तेवढाच दाखवतो. दॅट इज बोथ वॅटमीटर गिव्ज इक्वल पॉझिटिव्ह रिडिंग्स. केव्हा, हे पॉवर फॅक्टर युनिटी असताना 1 असताना. ओके, म्हणजेच अँगल त्यावेळी 0 असेल. ठीक आहे, सेकंड, व्हेन फाय इक्वल्स टू 60 डिग्री दॅट इज लोड पॉवर फॅक्टर 0.5 लॅगिंग. ओके, अँगल हा 60 डिग्री असताना म्हणजेच व्होल्टेजची रेफरन्स लाईन व्ही त्यालाच करंटची रेफरन्स लाईन यांच्या दोघांतला जो काय अँगल आहे. ओके, यांच्या दोघांतला जो काय अँगल आहे मी ते ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, त्यांच्यातला अँगल जो 60 डिग्री असेल म्हणजेच त्यावेळी पॉवर फॅक्टर कितीने लॅग असेल, 0.5ने. ओके, अशा वेळी काय होईल पहा, W1 इक्वल्स टू VLIL cos 30 डिग्री मायनस 60 डिग्री इक्वल्स टू VLIL cos 30 डिग्री. ओके, इक्वल्स टू VLIL cos 30 डिग्री. म्हणजेच काय, हे इक्वेशन वॅटमीटर 1चं रिडिंग जे असेल VLIL cos 30 डिग्री मायनस 60 केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, VLIL cos 30 डिग्री मिळेल. अँड W2 इक्वल्स टू VLIL cos 30 डिग्री प्लस 60 डिग्री इक्वल्स टू VLIL cos 90 डिग्री इक्वल्स टू 0. cos 90 ऑलवेज काय असतो, 0 असतो. म्हणजेच वॅटमीटर 2 हा रिडिंग काय दाखवेल, 0 दाखवेल. ओके, वॅटमीटर रिडिंग हा काय दाखवेल, 0 दाखवेल आणि वॅटमीटर क्रमांक 1 W1 हा इतकं रिडिंग दाखवेल VLIL cos 30 डिग्री. केव्हा, अँगल 60 डिग्री असताना म्हणजेच पॉवर फॅक्टर 0.5ने लॅग असताना. ओके, दॅट इज वॅटमीटर W1 विल रेकॉर्ड टोटल पॉवर अँड W2 विल रीड 0. ओके, म्हणजेच टोटल जी काय पॉवर आहे ती वॅटमीटर 1 एकच दाखवेल आणि वॅटमीटर 2 हा 0 रीडिंग दाखवेल. ओके, क्रमांक 3, कंडिशन 3, वेन अँगल 5 इज ग्रेटर दॅन 60 डिग्री अँड लेस दॅन 90 डिग्री. ओके, आता पहा, अँगल 5 हा 60 डिग्रीपेक्षा मोठा आहे परंतु 90 डिग्रीपेक्षा लहान आहे. दॅट इज PF इज बिटवीन 0.5 अँड 0. दॅट इज PF इज बिटवीन 0.5 अँड 0.
Okay, W1 will be positive and W2 will be negative. W1 will be positive and W2 will be negative. अशा वेळी काय असेल, वॅटमीटर 1 हा पॉझिटिव्ह रीडिंग दाखवेल आणि वॅटमीटर 2 हा निगेटिव्ह रीडिंग दाखवेल. हेन्स फॉर टेकिंग रीडिंग ऑफ W2 इट्स pressure coil connection or current coil connection is to be changed and total power P equals to P1 minus P2. ओके, and total power P काय असेल, P1 minus P2 असेल. ठीक आहे. अशा वेळी काय करायचं आहे, प्रेशर कॉइलचं जे काही कनेक्शन असेल ते और करंट कॉइलचं कनेक्शन असेल तो कनेक्शन चेंज करायचे आहेत, म्हणजे रिव्हर्स करायचे आहेत. अँड टोटल पॉवर P इक्वल्स टू P1 मायनस P2. ओके. कंडिशन नंबर 4 क्रमांक 4 वेन फाय इक्वल्स टू 90 डिग्री दॅट इज प्युअर इंडक्टिव्ह और कॅपॅसिटिव्ह लोड असेल तर अँगल हा व्होल्टेज रेफरन्स लाईन आणि करंट रेफरन्स लाईन यांच्यातला जो काय अँगल असेल, पॉवर फॅक्टरचा अँगल फाय असेल तो 90 डिग्री असेल. अशा वेळी काय, दॅट इज प्युअर इंडक्टिव्ह और कॅपॅसिटिव्ह लोड असेल आपल्याकडे. ओके. अशा वेळी मग W1 वॅटमीटर 1 हा काय रिडिंग दाखवेल, W1 इक्वल्स टू VL IL cos 30 डिग्री मायनस 90 डिग्री VL IL cos 90 डिग्री मायनस 30 डिग्री इक्वल्स टू मायनस 60 डिग्री येईल. ओके. VL IL साइन 30 डिग्री. ओके. कॉस ऑफ मायनस 60 डिग्री म्हणजे साइन 30 डिग्री. ठीक आहे. W1 इक्वल्स टू VL IL साइन 30 डिग्री रिडिंग दाखवेल अँड W2 इक्वल्स टू VL IL cos 30 डिग्री प्लस 90 डिग्री म्हणजेच W2 हा मायनसमध्ये रिडिंग दाखवेल मायनस VL IL साइन 30 डिग्री अँड W1 प्लस W2 इक्वल्स टू 0. म्हणजेच काय, वॅटमीटर 1 प्लस वॅटमीटर 2 केल्यानंतर म्हणजेच इथे पहा W2 ऑलरेडी मायनसमध्ये आलेला आहे कारण कॉस 120 डिग्री म्हणजेच मायनस साइन 30 डिग्री येईल. तो मायनस चिन्ह आहे तो बाहेर ठेवल्यानंतर W1 प्लस W2 करताना W1 प्लसच्या ऐवजी इथे काय येईल, W2चा मायनस येईल आणि दोन्ही व्हॅल्यू एकमेकाला कॅन्सल होतील आणि दोन्ही वॅटमीटर आपल्याला शून्य रिडिंग दाखवतील. केव्हा, फाय इक्वल्स टू 90 डिग्री असताना. फाय इक्वल्स टू 90 डिग्री असताना म्हणजेच आपला जो काय लोड आहे तो प्युअर इंडक्टिव्ह किंवा प्युअर कॅपॅसिटिव्ह लोड असताना आपल्याला दोन्ही वॅटमीटरचे रिडिंग्स मिळून हे शून्य मिळतील. ओके. क्रमांक 5 कंडिशन नंबर 5 वेन PF इज लिडिंग. ओके. जेव्हा पॉवर फॅक्टर हा लिडिंगमध्ये असेल, लिडिंगमध्ये ओके, त्यावेळी W1 काय रिडिंग दाखवेल, W1 इक्वल्स टू VL IL cos 30 डिग्री प्लस 5. ओके. कारण का लिडिंगमध्ये आहे आता पॉवर फॅक्टर. W2 इक्वल्स टू VL IL cos 30 डिग्री मायनस 5. दॅट इज द रिडिंग ऑफ द टू वॅटमीटर्स विल ओनली इंटरचेंज. रिडिंग ऑफ द टू वॅटमीटर्स ओनली इंटरचेंज. म्हणजेच W1 जो दाखवत होता तो W2 दाखवेल आणि W2 जो दाखवत होता तो W1 दाखवेल. रिडिंग्स फक्त इंटरचेंज होतील. ठीक आहे. केव्हा, पॉवर फॅक्टर लिडिंगमध्ये असताना. ठीक आहे. इथे पहा नंबर 6 कंडिशन कॅल्क्युलेशन ऑफ पॉवर फॅक्टर ऑफ लोड फ्रॉम द वॅटमीटर रिडिंग. कॅल्क्युलेशन ऑफ पॉवर फॅक्टर ऑफ लोड फ्रॉम द वॅटमीटर रिडिंग. W1 प्लस W2 इक्वल्स टू √3 VL IL cos फाय. कॅल्क्युलेशन ऑफ पॉवर फॅक्टर ऑफ लोड फ्रॉम द वॅटमीटर रिडिंग. पॉवर फॅक्टरचं कॅल्क्युलेशन करायचं आहे लोडच्या कोणापासून, वॅटमीटरच्या रिडिंगपासून. तर त्याच्यासाठी दोन वॅटमीटरचे रिडिंग आहेत त्यांचं बेरीज करावे लागेल. W1 प्लस W2 इक्वल्स टू √3 VL IL cos फाय अँड W1 मायनस W2 इक्वल्स टू VL IL cos ऑफ 30 डिग्री मायनस 5 मायनस कॉस ऑफ 30 डिग्री प्लस 5 VL IL cos 30 डिग्री cos 5 कॉसने आत मल्टिप्लाय करा प्लस साइन 30 डिग्री साइन 5. ओके. मायनस कॉस 30 डिग्री cos 5 म्हणजेच इथे कॉस A मायनस बीचा ट्रिग्नॉमेट्रीचा नियम इथे लागू होतोय. कॉस 30 डिग्री cos 5 प्लस साइन 30 डिग्री साइन 5 मायनस हे मायनस हे येथील चिन्ह मायनस हे मधील चिन्ह इथेच राहील. कॉस 30 डिग्री cos 5 प्लस साइन 30 डिग्री साइन 5. पुन्हा इथे पहा हे समीकरण सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, VL IL 2 साइन 30 डिग्री साइन 5. VL IL 2 साइन 30 डिग्री साइन 5. VL IL साइन 5. VL IL साइन 5. ओके. मग काय शिल्लक राहील, W1 मायनस W2 डिवायडेड बाय W1 प्लस W2. W1 मायनस W2 काय मिळाला होता, VL IL साइन 5. त्यालाच भागिले W1 प्लस W2 म्हणजेच √3 VL IL cos 5 केल्यानंतर आपल्याला काय मिळेल. ओके. VL IL गेट कॅन्सल होतील 1/√3 आणि साइन 5 डिवायडेड बाय cos 5 आपल्याला काय मिळेल, tan 5 डिवायडेड बाय √3. ओके. tan 5 डिवायडेड बाय √3 और tan 5 equals to √3 W1 minus W2 divided by W1 plus W2. If the reading of W2 is obtained by reversing the connection, that is load power factor is less than 0.5%, 0.5 or
5 between 60 degree and 90 degree. ओके, tan 5 इक्वल्स टू √3 W1 मायनस जर वॅटमीटर 2चे रिडिंग हे रिव्हर्स केले तर आपल्याला काय मिळेल. ओके, इंटू ब्रॅकेट मायनस W2 डिवायडेड बाय W1 प्लस इंटू ब्रॅकेट मायनस W2 इक्वल्स टू √3 W1 प्लस W2 हे मायनस मायनस प्लस होतील आणि डिवायडेड बाय W1 मायनस W2. हा आतील चिन्ह मायनस चिन्ह बाहेर आल्यानंतर मायनस होईल, W1 मायनस W2 होईल. ओके, ठीक आहे. टेबल 3.5.1 पॉवर फॅक्टर बाय 2 वॅटमीटर. ओके, टेबल 3.5.1 पॉवर फॅक्टर बाय 2 वॅटमीटर हा दाखवतोय किंवा ऑर इफेक्ट ऑफ पॉवर फॅक्टर ऑन वॅटमीटर रिडिंग्स. ओके, इकडे पॉवर फॅक्टर या कॉलममध्ये पॉवर फॅक्टरच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि रिडिंग ऑफ W1 आणि W2 हे ह्या कॉलममध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, ज्यावेळी युनिटी पॉवर फॅक्टर असतो म्हणजेच अँगल हा 0 डिग्री असतो त्यावेळी काय असणार आहे पहा, बोथ W1 आणि W2 पॉझिटिव्ह आणि इक्वल रिडिंग दाखवतील. ओके, पॉवर फॅक्टर हा 0.5 असेल लॅगिंगमध्ये, तर 1 0 अदर रीड्स टोटल पॉवर म्हणजेच W2 हा होता तो काय करेल 0 रिडिंग दाखवेल आणि W1 हा टोटल पॉवर दाखवेल. ओके, मागील केसमध्ये आपण पाहिलो. त्यानंतर पॉवर फॅक्टर 0 असताना, पॉवर फॅक्टर 0 म्हणजेच अँगल 90 डिग्री असताना. ठीक आहे, बोथ इक्वल अँड अपोजिट दोन्ही वॅटमीटर इक्वल रिडिंग दाखवतील परंतु अपोजिट रिडिंग दाखवतील म्हणून पॉवर जो काय असेल तो 0 मिळेल आपल्याला. बिलो 0.5 पॉवर फॅक्टर असेल तर 1 पॉझिटिव्ह अदर निगेटिव्ह. एक वॅटमीटर जो असेल तो पॉझिटिव्ह रिडिंग दाखवेल आणि दुसरा जो असेल तो निगेटिव्ह रिडिंग दाखवेल. टोटल पॉवर इक्वल्स टू अल्जेब्रिक सम ऑफ प्लस मायनस W1 प्लस W2 इक्वल्स टू P असेल. ओके, अशावेळी W1 प्लस W2 हा टोटल पॉवर P असेल. ठीक आहे, अल्जेब्रिक सम घ्यायचे दोन्ही वॅटमीटरचे. ओके, नेक्स्ट पहा सिलेबस टॉपिक क्रमांक 3.5.1 ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ 2 वॅटमीटर मेथड. ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ 2 वॅटमीटर मेथड. 2 वॅटमीटर मेथड पद्धतीच्या काही फायदे आहेत, काही तोटे पण आहेत. ओके, इन MSBT exam summer 16 winter 16 the question is asked, write 2 advantages of 2 wattmeter method for 3-phase power measurement. Write 2 advantages of 2 wattmeter method for 3-phase power measurement. ओके, 2 ॲडव्हांटेजेस लिहायचे आहेत 2 वॅटमीटर पद्धतीच्या फॉर 3-phase पॉवर मेजरमेंट. समर 16 2 मार्क्ससाठी हा प्रश्न विचारला होता. राईट एनी 4 मेरिट्स म्हणजे परत फायदेच ॲडव्हांटेजेसच. ओके, राईट एनी 4 मेरिट्स ऑफ 2 वॅटमीटर मेथड. 2 वॅटमीटर मेथड पद्धतीच्या कोणतेही 4 फायदे लिहा फॉर 3-phase पॉवर मेजरमेंट. विंटर 16 4 मार्क्स. ॲडव्हांटेजेस 2 वॅटमीटर मेथड पद्धतीच्या ॲडव्हांटेजेस. इट इज यूज्ड फॉर बॅलन्स्ड ॲज वेल ॲज अनबॅलन्स्ड लोड. हा सगळ्यात मोठा फायदा आहे की 2 वॅटमीटर मेथड पद्धती ही बॅलन्स लोड आणि अनबॅलन्स लोडसुद्धा आपण वापरू शकतो. फॉर द स्टार टाईप लोड. ओके, स्टार टाईप लोडसाठी पहा, इट इज नॉट नेसेसरी टू कनेक्ट द न्यूट्रल पॉईंट फॉर कनेक्शन ऑफ द वॅटमीटर. स्टार कनेक्शन लोड असेल किंवा स्टार टाईपचा लोड असेल तर तिथं न्यूट्रल हे कनेक्शन करणे गरजेचं नाही आहे. ओके, हा फायदाच आहे. ओके, ठीक आहे. इट इज नॉट नेसेसरी टू कनेक्ट द न्यूट्रल पॉईंट फॉर कनेक्शन ऑफ द वॅटमीटर. द डेल्टा लोड नीड नॉट बी ओपनड टू कनेक्ट द वॅटमीटर. द डेल्टा लोड नीड नॉट बी ओपनड. डेल्टा लोड जो आहे तो ओपन करण्याची गरज नाही 2 वॅटमीटर पद्धती मेथडमध्ये. ओके, फॉर द बॅलन्स लोड इट इज पॉसिबल टू मेजर द पॉवर फॅक्टर अलॉंग विथ पॉवर. ओके, बॅलन्स लोड असेल तर पॉवर मेजरमेंट करत आपण पॉवर फॅक्टर पण काय करू शकतो मेजर करू शकतो. ओके, इट इज पॉसिबल टू मेजर द पॉवर फॅक्टर अलॉंग विथ पॉवर. हे फक्त 2 वॅटमीटर मेथड पद्धतीमध्ये आहे. वी नीड टू यूज ओनली 2 वॅटमीटर्स टू मेजर द पॉवर इन अ 3-phase सर्किट. आपल्याला फक्त 2च वॅटमीटर इथे वापरावे लागतात, तिसरा वॅटमीटर वापरण्याची गरज नाही. ओके, वी नीड टू यूज ओनली 2 वॅटमीटर्स टू मेजर द पॉवर इन 3-phase सर्किट. इट इज पॉसिबल टू मेजर द रिॲक्टिव्ह व्होल्ट अँपियर. ओके, इट इज पॉसिबल टू मेजर द रिॲक्टिव्ह व्होल्ट अँपियर म्हणजेच इथं रिॲक्टिव्ह पॉवर पण आपण मेजर करू शकतो. Q इक्वल्स टू VI sin 5. ओके, रिॲक्टिव्ह व्होल्ट अँपियर फॉर द बॅलन्स लोड किंवा बॅलन्स लोड असेल तेव्हा. ठीक आहे. डिसॲडव्हांटेजेस 2 वॅटमीटर मेथड पद्धतीचे काही तोटे पण आहेत. 2 वॅटमीटर्स आर रिपेअर्ड. ओके, 2 वॅटमीटर्स आपल्याला लागतील, ते त्याच्यामध्ये काहीतरी जर डिफरंट आला तर त्याला रिपेअर करावा लागेल. कॉस्ट इज मोर दॅन 1 वॅटमीटर मेथड. ओके, 1 वॅटमीटर मेथड हा
याच्यापेक्षा कॉस्ट याची जास्त होईल, कारण का 2 वॅटमीटर मेथड आपण यूज करतोय म्हणून. परंतु डिसॲडव्हान्टेजच्या तुलनेत ॲडव्हान्टेजेस याचे चांगले आहेत, जास्त आहेत, फायदे याचे चांगले आहेत 2 वॅटमीटर मेथडचे. ओके, ठीक आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन अँड युजफुल फॉर्म्युला टू सॉल्व अ प्रॉब्लेम ऑन पॉवर मेजरमेंट बाय वॅटमीटर. हे फॉर्म्युला आहेत दिलेले आहेत, महत्त्वाचे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत अँड युजफुल फॉर्म्युला पण दिलेले आहेत टू सॉल्व प्रॉब्लेम्स ऑन पॉवर मेजरमेंट बाय वॅटमीटर. ओके, वॅटमीटरने जर आपण पॉवर मेजरमेंट करत असेल तर काही प्रॉब्लेम येतील, अशावेळी खालील इन्स्ट्रक्शन आणि खालील महत्त्वाचे फॉर्म्युले आपल्याला दिलेले आहेत. बी केअरफुल अबाउट लाईन व्हॅल्यूज अँड फेज व्हॅल्यूज फॉर स्टार अँड डेल्टा कनेक्शन. ठीक आहे, बी केअरफुल अबाउट लाईन व्हॅल्यूज आणि फेज व्हॅल्यूजसाठी आपण काळजीपूर्वक असलं पाहिजे फॉर स्टार अँड डेल्टा कनेक्शन. हे इन्स्ट्रक्शन आहे, ही सूचना आहे. ठीक आहे. टोटल 3 फेज ॲक्टिव्ह पॉवर फॉर्म्युला दिलेला आहे डायरेक्ट. टोटल 3 फेज ॲक्टिव्ह पॉवरचा √3 VL/IL cos phi इक्वल्स टू 3 VPH IPH फेज व्होल्टेज फेज करंट cos 5. ओके, हे दोन्ही फॉर्म्युले आपल्याला 3 फेज सर्किटमधील पॉवर ॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट करण्यासाठी हा युजफुल फॉर्म्युला आहे. ओके, √3 VL/IL cos 5 इक्वल्स टू 3 VPH म्हणजेच फेज व्होल्टेज, PH म्हणजे फेज, I म्हणजे करंट, फेज करंट, इकडे L म्हणजे लाईन व्होल्टेज, I म्हणजे लाईन करंट, cos 5. टोटल 3 फेज रिॲक्टिव्ह पॉवर, ओके, रिॲक्टिव्ह पॉवर Q, रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे प्रतिक्रियात्मक शक्ती, √3 VL/IL sin 5 इक्वल्स टू √3 VPH IPH sin 5. ओके, इम्पिडन्स दिलेला आहे Z इक्वल्स टू √R² प्लस XL². इम्पिडन्स Z इक्वल्स टू √R² प्लस XL² फॉर 2 वॅटमीटर मेथड. 2 वॅटमीटर मेथडसाठी पुन्हा फॉर्म्युला दिलेले आहेत. W1 प्लस W2 इक्वल्स टू √3 VL/IL cos 5 असेल. W1 मायनस W2 इक्वल्स टू VL/IL sin 5 असेल. रिडिंग्स ऑफ W1 वॅटमीटर 1चे रिडिंग्स किंवा 2 वॅटमीटर मेथडमध्ये VL/IL cos 30 डिग्री मायनस 5, W2 इक्वल्स टू VL/IL cos 30 डिग्री प्लस 5. tan 5 इक्वल्स टू √3 W1 मायनस W2 डिवायडेड बाय W1 प्लस W2, म्हणजेच 5 काय असेल, tan इनवर्स ऑफ √3 ऑफ W1 मायनस W2 डिवायडेड बाय W1 प्लस W2 ब्रॅकेट कंप्लीट. पॉवर फॅक्टर cos 5 तो कसा फाइंड आउट करायचा 2 वॅटमीटर मेथड असल्यावर. cos 5 इक्वल्स टू cos ऑफ tan इनवर्स √3 ऑफ W1 मायनस W2 डिवायडेड बाय W1 प्लस W2 ब्रॅकेट कंप्लीट. हा फॉर्म्युला इथे 2 वॅटमीटर मेथड असताना यूज करण्यात येईल, हे सर्व फॉर्म्युले. ओके, ठीक आहे. सिलेबस टॉपिक नंबर 3.5.2 कंपॅरिझन बिटवीन डिफरंट वॅटमीटर मेथड फॉर 3 फेज ॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट. ओके, 3 फेज ॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट करण्यासाठी वेगवेगळ्या आपण ज्या पद्धती पाहिल्या, 1 वॅटमीटर मेथड असेल, 2 वॅटमीटर मेथड असेल किंवा 3 वॅटमीटर मेथड असेल, यांचं कंपॅरिझन दिलेलं आहे. सिलेबस टॉपिक नंबर 3.5.2 कंपॅरिझन बिटवीन डिफरंट वॅटमीटर मेथड फॉर 3 फेज ॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट. सिरियल नंबर, पॉईंट ऑफ कंपॅरिझन, 1 वॅटमीटर मेथड, 2 वॅटमीटर मेथड आणि 3 वॅटमीटर मेथड, हे 3 कॉलममध्ये दाखवलेले आहेत. पॉईंट ऑफ कंपॅरिझन हा एक कॉलम आहे आणि सिरियल नंबरचा एक कॉलम आहे. ओके, सिरियल नंबर 1 पॉईंट ऑफ कंपॅरिझन, नंबर ऑफ वॅटमीटर. 1 वॅटमीटर पद्धती मेथडमध्ये एकच वॅटमीटर इथं आपण वापरू शकतो. 2 वॅटमीटर मेथड पद्धतीमध्ये 2 वॅटमीटर लागतील. 3 वॅटमीटर मेथड पद्धतीमध्ये 3 वॅटमीटर लागतील. ओके, नावातच आहे 1 वॅटमीटर, 2 वॅटमीटर आणि 3 वॅटमीटर, किती वॅटमीटर लागतील. ठीक आहे. पॉईंट ऑफ कंपॅरिझन नंबर 2 सुटेबिलिटी. ओके, सुटेबिलिटी म्हणजे योग्यता. 1 वॅटमीटरमध्ये ओनली फॉर बॅलन्स लोड, ह्याच्यामध्ये फक्त आपण बॅलन्स लोड असेल तरच 1 वॅटमीटर पद्धती इथं चांगल्या पद्धतीने यूज करता येईल. 2 वॅटमीटरमध्ये मेथडमध्ये काय सुटेबिलिटी आहे पहा, फॉर बॅलन्स्ड ऑर अनबॅलन्स्ड लोड. 2 वॅटमीटर पद्धती हे दोन्हीकडे आपण यूज करू शकतो, बॅलन्स्ड लोड आणि अनबॅलन्स्ड लोड असताना सुद्धा. 3 वॅटमीटर मेथड पहा, फॉर बॅलन्स और अनबॅलन्स लोड. 3 वॅटमीटर मेथडसुद्धा आपण बॅलन्स आणि अनबॅलन्स लोडसाठी यूज करू शकतो. पॉईंट ऑफ कंपॅरिझन नंबर 3 टोटल ॲक्टिव्ह पॉवर. ओके,
एक वॅटमीटरने ॲक्टिव्ह पॉवर 3 फेज सर्किटमधली कशी फाइंड आउट करायची पहा. एका वॅटमीटरचा जो काही रिडिंग असेल, एक वॅटमीटरनं जो आपण जो रिडिंग घेतला असेल त्याला फक्त 3 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच तिन्ही फेजमधील किंवा लोडच्या तिन्ही फेजमधील आपल्याला पॉवर मिळून जाईल. ओके. 2 वॅटमीटर मेथड पद्धतीमध्ये पहा टोटल ॲक्टिव्ह पॉवर कसं फाइंड आउट करणार. W1 प्लस W2 1 मे रीड निगेटिव्ह. एक वॅटमीटर कदाचित रिडिंग निगेटिव्ह दाखवू शकेल. ओके. W1 प्लस W2 फक्त बेरीज करायच्या दोन्ही वॅटमीटरच्या, आपल्याला टोटल ॲक्टिव्ह पॉवर मिळून जाईल. त्याच्यातील एक वॅटमीटर हा कदाचित निगेटिव्ह रिडिंग दाखवू शकेल. W1 प्लस W2 प्लस W3. ओके. W1 प्लस W2 प्लस W3 इथे 3 पाहिजे. ओके. 3 वॅटमीटर मेथड पद्धती आहे. पॉईंट ऑफ कंपॅरिझन नंबर 4, पॉवर फॅक्टर फ्रॉम वॅटमीटर रिडिंग्स. पॉवर फॅक्टर फ्रॉम वॅटमीटर रिडिंग्स. वॅटमीटरच्या रिडिंगवरून आपण पॉवर फॅक्टर फाइंड आउट करू शकतो का. ओके. पॉवर फॅक्टर कॅन नॉट बी डिटरमाइंड. एक वॅटमीटर पद्धतीमध्ये पॉवर फॅक्टर फाइंड आउट करू शकत नाही. ओके. 2 वॅटमीटर पद्धतीमध्ये पहा PF इक्वल्स टू कॉस ऑफ टॅन इनवर्स W1 मायनस W2 डिवायडेड बाय W1 प्लस W2 इंटू √3. हे √3 इथे ठेवा किंवा इथे ठेवा, एकच होईल. ओके. पॉवर फॅक्टर कॉस ऑफ टॅन इनवर्स W1 मायनस W2 डिवायडेड बाय W1 प्लस W2 इंटू √3 कॅन बी डिटरमाइंड. 2 वॅटमीटर पद्धती मेथडमध्ये आपण फक्त पॉवर फॅक्टर पण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. 3 वॅटमीटर मेथड पद्धतीमध्ये पहा पॉवर फॅक्टर कॅन नॉट बी डिटरमाइंड. पॉवर फॅक्टर इथे डिटरमाइन करू शकत नाही. ठीक आहे. पॉईंट ऑफ कंपॅरिझन नंबर 5, इकॉनॉमी. पॉईंट ऑफ कंपॅरिझन नंबर 5, इकॉनॉमी. एक वॅटमीटर मेथड पद्धती पहा इकॉनॉमिकल ॲज ओनली 1 मीटर. इकॉनॉमिकल ॲज म्हणजे परवडण्यासारखं आहे. इकॉनॉमिक म्हणजे परवडणे. इकॉनॉमिकल ॲज ओनली 1 मीटर. एकच वॅटमीटर असल्यामुळं हा परवडू शकतो. इकॉनॉमिकल ॲज कम्पेअर टू 3 वॅटमीटर मेथड. ओके. ॲज कम्पेअर टू 3 वॅटमीटर, 3 वॅटमीटर यूज करण्यापेक्षा 2 वॅटमीटर यूज करावे लागतात. इकॉनॉमिकलच आहे. ओके. नॉट इकॉनॉमिकल ॲज 3 मीटर्स निडेड. 3 वॅटमीटर पद्धत ही इकॉनॉमिकल नाही आहे, कारण त्याच्यामध्ये 3 वॅटमीटर यूज करावे लागतात. ठीक आहे. पॉईंट ऑफ कंपॅरिझन नंबर 6, रिडिंग. ओके. 6 रिडिंग. 1 वॅटमीटर पद्धती मेथडमध्ये नॉट निगेटिव्ह. याच्यामध्ये निगेटिव्ह रिडिंग येण्याचं कारणच नाही, कारण एकच वॅटमीटर आपण यूज करतोय. ओके. 2 वॅटमीटर मेथड पद्धतीमध्ये पहा 1 वॅटमीटर मे रीड निगेटिव्ह. कदाचित एखादा वॅटमीटर क्रमांक 2 हा रिडिंग निगेटिव्ह दाखवू शकेल. ओके. 3 वॅटमीटर मेथड्समध्ये नो निगेटिव्ह रिडिंग. ओके. नो निगेटिव्ह रिडिंग. ठीक आहे. लास्ट पॉईंट ऑफ कंपॅरिझन कनेक्शन्स. ओके. पॉईंट ऑफ कंपॅरिझन नंबर 7, कनेक्शन्स. ठीक आहे. एक वॅटमीटर पद्धती मेथडमध्ये लेस अँड सिम्पल. ओके. एक करंट कॉईल आणि एक प्रेशर कॉईल फक्त जोडायचे एक वॅटमीटर मेथड पद्धतीमध्ये. 2 वॅटमीटर मेथड पद्धती पहा ती पण सिम्पल आहे. ओके. 3 वॅटमीटर मेथड पद्धत जी आहे ती मोर अँड कॉम्प्लेक्स आहे. कनेक्शन याचे अधिक आहेत आणि कॉम्प्लेक्स कनेक्शन आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण 1 वॅटमीटर मेथड, 2 वॅटमीटर मेथड आणि 3 वॅटमीटर मेथड यांचं कंपॅरिझन पाहिलेलं आहे. ओके. पॉईंट ऑफ कंपॅरिझन, नंबर ऑफ वॅटमीटर, सुटेबिलिटी, टोटल ॲक्टिव्ह पॉवर, पॉवर फॅक्टर फ्रॉम वॅटमीटर रिडिंग, इकॉनॉमी, रिडिंग, कनेक्शन. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. सिलेबस टॉपिक क्रमांक 3.5.2 कंपॅरिझन बिटवीन डिफरंट वॅटमीटर मेथड फॉर 3 फेज ॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट. ठीक आहे. एक एक्झाम्पल आहे, आपण ते पाहूया. इफ द रिडिंग्स ऑन 2 वॅटमीटर्स आर 5 किलोवॅट अँड 0.5 किलोवॅट, द लॅटर रिडिंग being obtained after reversal of the current coil, calculate power and power factor of the load. ओके. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, पॉवर आणि पॉवर फॅक्टर. किती वॅटमीटर पद्धती मेथड आहे, 2 वॅटमीटर पद्धती मेथड आहे. ओके. इफ द रिडिंग ऑन 2 वॅटमीटर्स आर 5 किलोवॅट. एक जो वॅटमीटर आहे तो 5 किलोवॅट रिडिंग दाखवतोय आणि दुसरा जो वॅटमीटर आहे तो 0.5 किलोवॅट इतका रिडिंग दाखवतोय. ठीक आहे. द लॅटर रिडिंग्स म्हणजे नंतरचे रिडिंग्स being obtained आफ्टर रिव्हर्सल. ओके. करंट कॉईलचं रिव्हर्सल केल्यानंतरचं जो काही रिडिंग दाखवतो नंतरचा रिडिंग. ठीक आहे. अशा वेळी कॅल्क्युलेट द पॉवर अँड पॉवर फॅक्टर ऑफ द लोड. कॅल्क्युलेट द रिडिंग अँड कॅल्क्युलेट द पॉवर अँड पॉवर फॅक्टर ऑफ द लोड. लोडचा पॉवर आणि पॉवर फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. विंटर 17 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला आहे. सोल्युशन पहा. W1चं जे काही रिडिंग आहे ते लिहून घेतलं आहे. W1 इक्वल्स टू 5 किलोवॅट, W2 इक्वल्स टू 0.5 किलोवॅट. टोटल पॉवर W1 प्लस
ओके मायनस W2 ओके मायनस W2 ठीक आहे. 5 मायनस 0.5 म्हणजेच 5 किलोवॅट मायनस 0.5 किलोवॅट इक्वल्स टू 4.5 किलोवॅट. पॉवर फॅक्टर पहा कॉस ऑफ टॅन इनवर्स W1 मायनस W2 डिवायडेड बाय W1 प्लस W2 इंटू √3 ठीक आहे. कॉस ऑफ टॅन इनवर्स 5 मायनस 0.5 डिवायडेड बाय 5 प्लस मायनस 5 ओके इंटू √3 काय येईल पहा आन्सर. कॉस ऑफ टॅन इनवर्स 5.5 हे मायनस मायनस प्लस होईल. 5 अधिक 0.5 5.5 होतील. 5 मायनस 0.5 4.5 होतील. ओके कॉस ऑफ टॅन इनवर्स 5.5 डिवायडेड बाय 4.5 इंटू √3 हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला 64.71 डिग्री ओके 64.715 डिग्री इतका आपल्याला काय मिळेल पॉवर फॅक्टर मिळेल. परंतु हे जर सॉल्व केल्यानंतर कॉस ऑफ 64.71 डिग्री हे जर आपण कॅल्सीमध्ये पुट केलं तर आपल्याला डायरेक्ट 5 मिळेल अँगल मिळेल 0. हा अँगल असेल ओके आपल्याला फाय जो मिळेल तो आपल्याला काय असेल 0.42 म्हणजेच 0.4271 लॅगिंगमध्ये मिळेल. ओके 0.4271 लॅगिंगमध्ये मिळेल. ओके ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 2 पहा पॉवर सप्लाय टू 3 फेज लोड वॅटमीटर मेजर्ड बाय 2 वॅटमीटर मेथड. The readings were 4 kilowatt and minus 2.55 kilowatt, minus 2.55 kilowatt. The supply voltage being 400 volt. ओके काय कॅल्क्युलेट करायचं आहे डिटरमाइन लोड पॉवर फॅक्टर हे करायचं आहे फाइंड आउट करायचा आहे लोडचा पॉवर फॅक्टर आणि टोटल पॉवर सप्लाइड. ओके टोटल पॉवर पण फाइंड आउट करायचं आहे म्हणजेच मागील एक्झाम्पल सारखंच आहे. हा एक्झाम्पल विंटर 17 4 मार्क्सला विचारलेला आहे. सोल्युशन W1 दिलेला आहे 4 किलोवॅट इथं दिलेला आहे प्रश्नात. W2 सुद्धा दिलेला आहे मायनस 2.55 किलोवॅट ओके तो सुद्धा दिलेला आहे. देअरफॉर टोटल पॉवर W1 प्लस W2 इक्वल्स टू 4 प्लस इंटू ब्रॅकेटमध्ये मायनस कारण W2ची जी व्हॅल्यू आहे ती मायनसमध्ये दिलेली आहे. काय आन्सर येईल टोटल पॉवर 1.45 किलोवॅट. पॉवर फॅक्टर कॉस ऑफ टॅन इनवर्स W1 मायनस W2 प्लस W1 मायनस W2 डिवायडेड बाय W1 प्लस W2 इंटू √3 हा फॉर्म्युला आहेच आपल्याकडे पॉवर फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी. डायरेक्ट 2 वॅटमीटर पद्धती इथे यूज केलेल्या आहेत त्यामुळे हा फॉर्म्युला आपल्याला इथं वापरता येईल. कॉस ऑफ टॅन इनवर्स 4 मायनस 2.55 डिवायडेड बाय 4 प्लस ऑफ मायनस 2.55 इंटू √3 हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळेल पहा कॉस ऑफ टॅन इनवर्स 6.55 डिवायडेड बाय 1.45 इंटू √3 कॉस ऑफ 82.716 डिग्री इतका अँगल मिळेल. त्याची जर व्हॅल्यू आपण कॅल्सीमध्ये काढली तर किती येईल कॉस ऑफ 82 डिग्री नियर अबाउट 0.12678 इतका लॅगिंगनं आपल्याला पॉवर फॅक्टर मिळेल. ओके हे छोटे छोटे एक्झाम्पल आहेत 4 मार्क्ससाठी विचारतात. फॉर्म्युला माहीत असतील तर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करता येतो. ओके सिलेबस टॉपिक नंबर 3.5.3 मेजरमेंट ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर युझिंग 1 वॅटमीटर मेथड. मेजरमेंट ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर युझिंग 1 वॅटमीटर मेथड. रिॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट करायचे एकच वॅटमीटर वापरून. ठीक आहे हाही क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे पहा समर 16 विंटर 16. ड्रॉ अ नीट लेबल्ड सर्किट डायग्राम अँड फेजर डायग्राम ऑफ 1 वॅटमीटर मेथड ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट इन 3 फेज बॅलन्स लोड. ओके 3 फेज बॅलन्स लोड. ठीक आहे काय करायचं आहे ड्रॉ अ नीट लेबल्ड सर्किट डायग्राम अँड फेजर डायग्राम ऑफ 1 वॅटमीटर मेथड ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट in 3 phase balanced load. Draw neat circuit diagram and phasor diagram for measurement of reactive power in 3 phase balanced star connected load by 1 wattmeter method. Summer 16 4 marks. Draw a neat circuit for reactive power measurement by 1 wattmeter in star connected load. Write its equation. ओके एकच वॅटमीटर यूज करून आपल्याला स्टार कनेक्टेड लोडसाठी असेल ओके त्याच्यातील रिॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट करायचे आहे. रिॲक्टिव्ह प्रतिक्रियात्मक शक्ती Q इक्वल्स टू VL sin 5. ओके ही आपल्याला पॉवर फाइंड आउट करायचं आहे. सिलेबस टॉपिक नंबर 3.5.3a मेजरमेंट ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर इन ए 3 फेज सर्किट 1 वॅटमीटर मेथड. ठीक आहे रिॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट करण्यासाठी फक्त इथं पहा कनेक्शन्स कसे केलेले आहेत. जी तुमची प्रेशर कॉईल आहे ती उरलेल्या दोन फेजच्या अक्रॉस लावायचे. ओके
ठीक आहे. हा जो काय करंट कॉईल आहे तो एका फेजच्या सिरीजमध्ये ज्यावेळी कनेक्ट करतो, ठीक आहे, तो कनेक्ट होईल. त्याचसोबत प्रेशर कॉईलचं जे कनेक्शन आहे फक्त करंट कॉईल कनेक्शन केलेली जी काय लाईन असेल त्या लाईनच्या अपोजिट, म्हणजे त्या लाईनला धरून त्या लाईनला सोडून उरलेले जे 2 लाईन आहेत सप्लायचे त्याच्या अक्रॉस आपल्याला प्रेशर कॉईल कनेक्शन करायचं आहे. हे मोस्ट इम्पॉर्टंट कनेक्शन आहे. मेजरमेंट ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर, एकच वॅटमीटर यूज करून रिॲक्टिव्ह पॉवर जर मेजरमेंट करायचे असेल तर त्याच्यासाठी हे कनेक्शन करावे लागतील. ठीक आहे. IR, IY, IB हा लोड असेल. ठीक आहे. इथं फेजर डायग्राम दाखवलेले आहे. फेजर डायग्राम VR, ओके, VR, VY, VB हे 3 फेजचे 3 व्होल्टेज रेफरन्स लाईन दाखवलेले आहेत. VB इथे दाखवलेलं आहे पुन्हा. ठीक आहे. त्याचबरोबर इथे पहा VRB व्होल्टेज अक्रॉस आर फेज आणि बी फेजची ही वेक्टर लाईन आहे. ओके, त्याला इक्विवॅलंट केल्यानंतर आपल्याला जो काय करंट आहे तो इतका मिळेल. मग व्होल्टेज आणि करंट या दोघांतील अँगल म्हणजे जो फाय दाखवला आहे तो 30 डिग्री आहे. ओके, ठीक आहे. इकडे पहा VRB आणि ही जी लाईन आहे त्यांच्यातील अँगल डिफरन्स 90 डिग्री प्लस 5 दाखवलेला आहे आणि VY आणि VB यांच्यातला जो काय अँगल आहे तो 120 डिग्री इतका दाखवलेला आहे. ओके, ही झाली फेजर डायग्राम. सिलेबस टॉपिक नंबर 3.5.3A मेजरमेंट ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर इन ए 3 फेज सर्किट 1 वॅटमीटर मेथड. हे कनेक्शन लक्षात ठेवा. कीप इन माइंड प्रेशर कॉईल ही जी आहे एका वॅटमीटरची ती करंट कॉईल जोडलेल्या लाईनला सोडून उरलेल्या 2 लाईनच्या अक्रॉसमध्ये कनेक्ट करायची आहे. ओके, प्रेशर कॉईल 1 वॅटमीटर मेथड. 1 वॅटमीटर मेथड इथं तिचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. ओके, द रिॲक्टिव्ह पॉवर of a balanced 3-phase circuit can be easily measured with the help of a single phase wattmeter. The circuit used for this purpose is shown in figure 3.5.1a. The current coil of the wattmeter is connected in one of the phase while pressure coil is connected across the remaining 2 phases as shown in figure 3.5.1a. With reference to the circuit diagram, the vector diagram for the circuit is shown in figure 3.5.1b. Current through current coil of wattmeter I amperes, voltage across the pressure coil VL. Therefore, wattmeter will record power VRB I cos of 90 degree plus 5 root 3 VI cos 90 degree plus 5 as VRB. म्हणजेच इथं व्होल्टेज अक्रॉस आर फेज आणि बी फेज घेतलेला आहे म्हणून VRB येईल. ओके, आणि करंट जो आहे तो करंट कॉईलमधून जाणारा I एम्पियर इतका असेल. I तो घेतलेला आहे कॉस ऑफ 90 डिग्री प्लस 5. ओके, मग आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल √3V फक्त आपल्याला व्हॅल्यू मिळेल वेअर V इज द फेज व्होल्टेज. दॅट इज VRB इक्वल्स टू √3 फेज व्होल्टेज. देअरफॉर पॉवर रेकॉर्डेड इक्वल्स टू मायनस √3 VI sin 5. ओके, देअरफॉर पॉवर रेकॉर्डेड इक्वल्स टू मायनस √3 VI sin 5. टोटल रिॲक्टिव्ह पॉवर व्होल्ट एम्पियर ऑफ द सर्किट लोड 3 न मल्टिप्लाय करायचं आहे कारण एकच वॅटमीटरने आपण ते रिडिंग घेतलेलं. आता इथं काय करायचं, टोटल रिॲक्टिव्ह पॉवर तिन्ही फेजमधील काढायचं आहे 3 × VI sin 5 वेअर V इक्वल्स टू फेज व्होल्टेज, I इक्वल्स टू फेज करंट, 5 इक्वल्स टू पॉवर फॅक्टर, अँगल ऑफ लोड. देअरफॉर Q, ओके, Q इक्वल्स टू 3 VI sin 5. ओके, मायनस √3 इंटू रिडिंग ऑफ वॅटमीटर अँड पॉवर फॅक्टर अँगल 5 इक्वल्स टू tan इनवर्स Q अपॉन P. हा फॉर्म्युला असेल मायनस √3 इंटू रिडिंग ऑफ वॅटमीटर. ओके, पॉवर फॅक्टर अँगल काढण्यासाठी रिॲक्टिव्ह पॉवर फॅक्टर अँगल काढण्यासाठी tan इनवर्स Q अपॉन P. रिझन फॉर मेजरिंग रिॲक्टिव्ह किलोव्होल्ट एम्पियर रिॲक्टिव्ह पॉवर. ओके, रिॲक्टिव्ह पॉवर फॅक्टर का मेजर करायचं त्याच्या मागील कारण काय आहे. द कंपनी कॅन चार्ज द बल्क कन्झ्युमर फॉर फेलिंग टू मेंटेन हाय पॉवर फॅक्टर. ओके, हाय पॉवर फॅक्टर मेंटेन करण्यासाठी मोठमोठ्या कंपनी आहेत ते काय आहेत म्हणजे बल्क अधिकतर कन्झ्युमर असणारे ते फेल होतात. ओके, पॉवर फॅक्टर जास्त ठेवण्याच्या मेंटेनमध्ये दिस मेजरमेंट इज रिक्वायर्ड फॉर मेजरमेंट ऑफ व्होल्ट एम्पियर हॉवर. ओके, दिस मेजरमेंट इज रिक्वायर्ड फॉर मेजरमेंट ऑफ V व्होल्ट एम्पियर हॉवर. ओके, दिस मेजरमेंट इज यूज्ड ॲज अ रेकॉर्ड ऑफ pertaining conditions when there is an exchange of energy between 2 or more interconnected power stations. ओके,
हे रिॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट करणे हे पर्टेन आहे, कंडिशन्स आहेत किंवा व्हेन देअर इज अन एक्सचेंज ऑफ एनर्जी बिटवीन 2 ऑर मोर इंटरकनेक्टेड पॉवर स्टेशन. 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर सबस्टेशन्स असतील त्यांच्यातील पॉवर जर इंटरकनेक्ट करायचं असेल अशावेळी रिॲक्टिव्ह पॉवरचा रेकॉर्ड असणे गरजेचं आहे. म्हणून रिॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट करणे इथं गरजेचं आहे. RKVA रिॲक्टिव्ह पॉवर. ओके, ठीक आहे. तर तो अशा पद्धतीने यूज केला जातो, मेजर केला जातो. ठीक आहे. 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. 1 वॅटमीटर मेथड इज यूज्ड फॉर मेजरिंग रिॲक्टिव्ह पॉवर ऑफ ए 3 फेज बॅलन्स लोड. टोटल रिॲक्टिव्ह पॉवर मेजर्ड इज 0.346 kVAR. फाइंड द रिडिंग ऑन वॅटमीटर. एक वॅटमीटर पद्धतीमध्ये इज यूज्ड फॉर मेजरिंग रिॲक्टिव्ह पॉवर ऑफ ए 3 फेज बॅलन्स लोड. टोटल रिॲक्टिव्ह पॉवर मेजर्ड इज. ओके, म्हणजे तिथं डायरेक्ट टोटल रिॲक्टिव्ह पॉवर मेजर केलेली दिलेली आहे 0.346 kVAR. फाइंड द रिडिंग ऑन द वॅटमीटर. मग तो वॅटमीटरचा रिडिंग फाइंड आउट करा. ओके, टोटल रिॲक्टिव्ह पॉवर इक्वल्स टू 0.346 kVAR. सोल्युशनमध्ये दिलेलं आहे ते लिहून घेतलं आहे. टोटल रिॲक्टिव्ह पॉवर इक्वल टू 0.346 kVAR. kVAR इक्वल्स टू √3 रिडिंग ऑफ वॅटमीटर. kVAR इक्वल्स टू √3 रिडिंग ऑफ वॅटमीटर. ठीक आहे. पहा मग 0.346 इंटू 1000 म्हणजेच किलोचा 1000 इथे दिलेला आहे इक्वल्स टू √3 रिडिंग ऑफ वॅटमीटर. आपणाला रिडिंग ऑफ वॅटमीटर फाइंड आउट करायचा आहे. म्हणजेच हा जो काय गुणाकारामध्ये √3 होता तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना भागाकारामध्ये जाणार. म्हणजेच हे इक्वेशन समीकरण हे रिअरेंज केलं आहे. देअरफॉर रिडिंग ऑफ वॅटमीटर इक्वल्स टू .346 इंटू 1000 हे ISS राहील आणि इकडील बरोबर चिन्हाच्या पलीकडे गुणाकारामध्ये असलेलं √3 बरोबर चिन्हाच्या अलीकडे येताना भागाकारामध्ये येणार. म्हणून रिडिंग ऑफ वॅटमीटर इक्वल्स टू 199.76 हे आपल्याला आन्सर असेल. त्या वॅटमीटरनं दाखवलेलं रिडिंग किती असेल 199.76. ओके, इतका असेल. ठीक आहे. सिलेबस एक्झाम्पल नंबर 2. 415 volt 3-phase स्टार कनेक्टेड इंडक्शन मोटर ड्रॉज अ करंट ऑफ 20 एम्पियर. इंडक्शन मोटर आहे 415 व्होल्टची 3-phase स्टार कनेक्टेड केलेली इंडक्शन मोटर असेल. करंट ऑफ 20 एम्पियर 200 एम्पियर इतकी पॉवर ती घेते, एम्पियर करंट इतकी घेते. द इनपुट पॉवर इज 15 किलोवॅट. ओके, द इनपुट पॉवर इज 15 किलोवॅट. अ वॅटमीटर विथ करंट कॉईल इन अ लाईन Y अँड प्रेशर कॉईल बिटवीन R अँड B इज यूज्ड. म्हणजेच इथं रिॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट केलेली आहे. पहा, करंट कॉईल ही Y फेजच्या सिरीजमध्ये जोडलेली आहे आणि प्रेशर कॉईल ही उरलेल्या 2 फेजच्या अक्रॉस जोडलेले आहे. म्हणजे R फेज आणि B फेजमध्ये जोडलेले आहे. म्हणजेच इथं रिॲक्टिव्ह पॉवर 100% मेजर केलेली आहे. ओके, डिटरमाइन वॅटमीटर रिडिंग. ओके, आणि इथं टोटल पॉवर दिलेली आहे 15 किलोवॅट. मग आपल्याला वॅटमीटर रिडिंग डिटरमाइन करायला सांगतात. समर 15 4 मार्क्ससाठी. सोल्युशन पहा, टोटल पॉवर इक्वल्स टू √3 VLIL cos phi. 1500 म्हणजेच 15 किलोवॅट. इथं अजून एक शून्य लागेल. 15 15,000 आहे ना, 15,000 15 किलोवॅट. ठीक आहे. √3 VL दिलेला तो 415, IL दिलेला तो 20, cos 5 दिलेला आहे. cos 5 इक्वल्स टू 1.0. इथं cos 5 इक्वल्स टू 1.0. वॅटमीटर रिडिंग W इक्वल्स टू VLIL sin 5. VLIL sin 5 415 इंटू 20 इंटू 0 इक्वल्स टू 0 व्होल्ट एम्पियर रिॲक्टिव्ह. ओके, 0 रिॲक्टिव्ह पॉवर 0 येईल. सिलेबस टॉपिक नंबर 3.6 मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर. हा टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, या व्हिडिओमध्ये आपण 3.5.2 हा सिलेबस टॉपिक किंवा 3.5.3 हा डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. ओके, इथून 3.5 इफेक्ट ऑफ पॉवर फॅक्टर ऑन वॅटमीटर रिडिंग्स इन 2 वॅटमीटर. सिलेबस टॉपिक क्रमांक 3.5 इफेक्ट ऑफ पॉवर फॅक्टर ऑन वॅटमीटर रिडिंग इन 2 वॅटमीटर मेथड. त्याचबरोबर आपण 3.5.1 ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ 2 वॅटमीटर मेथड. त्यानंतर 3.5.2 कंपॅरिझन बिटवीन डिफरंट वॅटमीटर मेथड फॉर 3 फेज ॲक्टिव्ह पॉवर मेजरमेंट. त्याच्यामध्ये 1 वॅटमीटर मेथड, 2 वॅटमीटर मेथड, 3 वॅटमीटर मेथड. पॉईंट ऑफ कंपॅरिझननुसार त्यांच्यातील डिफरन्स पाहिला. ओके, त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 3.5.3 मेजरमेंट ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर युझिंग 1 वॅटमीटर मेथड.
त्याच्यातील सब टॉपिक कॅपिटल ए मेजरमेंट ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर इन ए थ्री फेज सर्किट 1 वॅटमीटर मेथड तो पाहिला. त्याचबरोबर काही 2 एक्झाम्पल रिॲक्टिव्ह पॉवरवरचे काही एक्झाम्पल पाहिले. ओके, टोटल पॉवर दिली असता त्या वॅटमीटरने रीड केलेलं मूळ रिडिंग्स आपणाला फाइंड आउट करता आला ह्या 2 एक्झाम्पलवरून. ओके, तर इथंपर्यंत आपण 3.5 हा सिलेबस टॉपिक डिटेलमध्ये पाहिला. त्यानंतरचा सिलेबस टॉपिक आहे 3.6 मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर. मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर हा आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. ओके, ठीक आहे. म्हणून नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल. ओके, या व्हिडिओसाठी थँक्स फॉर वॉचिंग.